भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोषम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। गुरुं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिनी व्योमवत् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। दक्षिणामूर्ते नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूंचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। अमृतानुभवाचे हे नवं प्रकरण जीवन मुक्तीचं कथन करणार ज्ञानोबा सांगतायत। जीवन मुक्ती म्हणजे जिवंत असतानाच मुक्त होऊन जाणं, आणि हे जिवंत असतानाच मुक्त होणं मनुष्य देहात शक्य आहे, अन्य देहामध्ये नाही। म्हणून ज्यांना परमभाग्याने हा मनुष्य देह लाभलेला आहे, हे काहीतरी आपलं पूर्वजन्माचं पुण्य आहे, त्यामुळेच हा मनुष्य देह मिळाला। ज्या भगवंतांनी आम्हाला या देहात घातलं त्या भगवंताची आठवण सतत राहायला पाहिजे, नाहीतर आपण परोपकार कसा फेडणार त्यांचा। कृतज्ञ व्हायला पाहिजे, कृतघ्न नव्हे। कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जो जाणतो त्याला कृतज्ञ म्हणतात, ज्ञ म्हणजे जाणणारा। आणि कृतघ्न म्हणजे जो उपकार जाणत नाही, जो भगवंताला विसरून जातो, त्या भगवंताचे उपकार त्याने केलेलं आपल्यावर हे जे ऋण आहे ते आपण विसरून गेलो की आपण कृतज्ञ होतो। आणि मग कृतज्ञ माणसाला अनेक प्रकारची दुःख, रोग, काय नाना प्रकारच्या व्यथा, काळज्या, चिंता लागतात।
ज्ञानोबा आपल्याला कालची जी ओवी सांगत होते जीवनमुक्तीची, ती 33वी ओवी पुन्हा बघा. काल आपण पुष्कळ त्यावर विचार केला. या ठिकाणी साधकांचा मेळावा आहे. ज्या मार्गामध्ये ज्ञानोबा जीवनमुक्त झाले त्याच मार्गाचे प्रवासी आपण आहोत. ही शक्तिपात दीक्षा ज्ञानोबांनाही मिळालेली आहे त्यांच्या सद्गुरूंकडून, निवृत्तीनाथांकडून, आणि निवृत्तीनाथांना ती दैनीनाथांनी दिलेली आहे. अशा प्रकारचा हा जो वारसा आहे आपला शक्तिपाताचा वारसा, हा ज्ञानोबांकडून आपल्याला मिळाल्याबद्दल ज्ञानोबा तसे आपले त्या मार्गातले गुरु सद्गुरू आहे. आणि म्हणून त्यांना या मार्गातले जे साधक असतात, शिष्य असतात, भक्त असतात, त्यांचा कळवळा येतो. ज्ञानोबा अति दयाळू आहेत. ते त्या आपल्या जीवनमुक्तीच्या आनंदाच्या अवस्थेमधून, सुखाच्या अवस्थेमधून पुन्हा खाली येतात आणि सर्वसामान्य माणसाला त्याच्या शब्दात समजेल असा साधा साधा दृष्टांतांनी बोध देतात. ही ज्ञानोबांची महान कृपा आहे. असा बोध देणारा महात्मा जगामध्ये क्वचित, भारतामध्ये पुष्कळ असे महात्मे होऊन गेलेले आहेत आणि युगायुगांतराने असे महात्मे जन्म घेतात. ज्ञानोबांचं हे जे कथन आहे जीवनमुक्तीचं, ते ऐका करा. काल ते 33व्या ओळीमध्ये आपल्याला सांगत होते, आठवं आणि विसरू, आठवं आणि विसरू, तया ते घेऊन नेदी पसरू, तया ते घेऊन नेदी पसरू, दशेचा व्यवहारू असाधारणू, दशेचा व्यवहारू असाधारणू. दशेचा म्हणजे या जीवनमुक्त दशेचा व्यवहार असाधारण आहे, म्हणजे साधारण नव्हे, साधा नाहीये, असाधारण आहे, अलौकिक आहे, अनाकलनीय आहे, विचारांच्या आणि शब्दांच्या पलीकडचा आहे. हा जो जीवनमुक्तीचा व्यवहार आहे तो सर्वसामान्य माणसाच्या आटोक्यात, लक्षात, ध्यानात न येण्यासारखा आहे. तरी सुद्धा ज्ञानोबा आपल्याला मोठ्या कळकळीनं हा व्यवहार सांगून राहिले. ते स्वतः सांगताय की हा दशेचा व्यवहार असाधारण आहे. ही गोष्ट साधी नाहीये, स्वतः ज्ञानोबा सांगून राहिले. असा जर असाधारण हा व्यवहार आहे त्या अवस्थेतला, तर तो कसा आहे ते पहिल्या ओळीत सांगतात. आठवू आणि विसरू, तया ते घेऊन नेदी पसरू. या दोन गोष्टी फार आमच्या जीवनामध्ये घडतात. कोणत्या? आठवणं आणि विसरणं, स्मरण करणं आणि स्मृतीहीन होणं, विसरणं. आठवणं, विसरणं या सारख्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये दररोज चाललेल्या आहेत. परंतु ज्ञानोबा सांगतात, हा जीवनमुक्त महात्मा ज्या देशीत राहतो, ज्या जीवनमुक्तीच्या अवस्थेत आहे, तिथे त्याला आठवतही नाही, विसरतही नाही. म्हणजे विसरणं आणि आठवणं यांच्या पलीकडे तो गेलेला आहे. काय अवस्था असेल बघा ती. आता त्याला आठवण्याची गरज नाही आणि विसर पडण्याची संधी नाही. विसरणं आणि आठवणं हे दोन्ही त्याचे भाव गेलेले, भाव आणि अभाव सगळे संपलेले आहेत. या दोनच गोष्टींनी आमच्या जीवनामध्ये फार क्रांती केलेली आहे, फार चमत्कार घडवलेले आहेत. आठवणं आणि न आठवणं, विसरणं. तुम्ही म्हणाल कसे? आठवण्याने काय होतं आणि विसरण्याने काय होतं? बघा, एखाद्या गोष्टीचा आपल्याला
प्रथम परिचय होतो. एखादी गोष्ट अगोदर आपल्याला कळते, समजते, समजलेली गोष्ट आपण ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे तर खरं आहे की पोरं शाळेत जातात शिकायला, शिकताना काय करतात, शिकताना ते शाळेमध्ये नवीन 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 काही काही शब्द शिकतात, नवीन गोष्टी शिकतात, नवीन 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 अनेक प्रकार शिकतात. म्हणजे शिकलेले जे आहे ते आपण ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करतो. ती मुलंही, कारण त्याची परीक्षा असते पुढे. जे ते शिकले असतील, आता पहिली त्याचं जे शिक्षण असेल, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, हे जे शिक्षण आहे त्या शिक्षणामध्ये ते शिकतात म्हणजे काय, त्यांना ते सांगितलं जातं आणि मग ते ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करतात. ध्यानात का ठेवायचं, कारण ते पुन्हा आपल्याला आठवायचंय म्हणून. कारण जेव्हा त्यांना परीक्षा असते, ती उत्तरे लिहावी लागतात, त्यावेळेला आठवल्याशिवाय कसं काय लिहिता येईल. सांगितलेलं जर सगळं विसरून गेले तर परीक्षा काय देतील ते. मग जे सांगितलेलं आहे, जे ध्यानात ठेवलेले, जे आठवणी ठेवलेले, ते पुन्हा त्यांना आठवावं लागतं. असा हा विसरण्याचा आणि आठवण्याचा व्यवहार आमचा सदैव चाललेला आहे. आता इतका लहानपणापासून या पोरांना आठवणं आणि विसरणं चालू आहे, मग ते मोठ्या माणसांमध्ये आणखी जास्त वाढतं. मोठ्या माणसांमध्ये का वाढतं, कारण दरवर्षी भरणं सुरू आहे ना, नाही का. दरवर्षी नवीन 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 काही ना काही येतं ना. दरवर्षी प्रपंच वाढून राहिला ना, प्रपंचाची वाढ होऊन राहिली ना, आणि वाढत जाणारी जी गोष्ट आहे ती लक्षात ठेवावी लागते. म्हणून वाढणं आणि ते लक्षात ठेवणं, आणि जितकं आम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, तितकं ते मन बुद्धी आमचं विसरण्याचं काम करते. काल तुम्हाला त्यात चांगल्या सांगितलं. तेव्हा आमच्या मनाच्या बुद्धीच्या चाळणीमध्ये मोठमोठी छिद्र असतात, छोटी छोटी छिद्र असतात. त्या छिद्रांमधून हे जे भरलेलं आहे मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये, आम्ही ते गळून जात, आणि जे गळून गेलं ते विसरलं. जे वर त्या चांगलीमध्ये राहिलं तेवढं शिल्लक राहतं. बस असा हा विसरण्याचा आणि आठवण्याचा व्यवहार आमच्या जीवनामध्ये दररोज चालू आहे. आणखी आज महत्वाची गोष्ट अशी आहे, विसरलेल्या गोष्टी आठवणं चांगलं का वाईट. विचार करा तुम्ही. ज्या आम्ही गोष्टी विसरून गेलो आहोत आता, मग त्या आठवणं चांगलं आहे का वाईट आहे. तुम्ही म्हणाल चांगली आहे, वाईटही आहे. अरे चांगलं आणि वाईटांचं मिश्रण आहे मग ते, तर आहे की नाही. आठवणं चांगलं काय आहे, आठवणं चांगलं आपल्या हिताचं, आपल्या कल्याणाचं, आपल्या फायद्याचं जे असेल ना, जे आपल्याला सुख, शांती, समाधान देत ना, ते आठवणं सुखाचं आहे. हे तर खरं. पण असंही आठवतं, तुम्ही जर म्हणाल किती की आपल्याला जे सुख, शांती, समाधान देईल तेच आम्ही आठवू, आणि बाकीचं नाही आठवणार आम्ही, असं कसं चालेल. एकदा तुम्ही आठवायला लागला की त्या चांगल्या गोष्टी बरोबर वाईटाची आठवण येते, आणि वाईट गोष्टी जर आठवायला लागला तुम्ही, तर ती वाईट गोष्ट ज्या वेळेला घडली त्यावेळेला जे दुःख झालं असेल तितकं दुःख ती वाईट गोष्ट आठवताना होते. म्हणजे आठवणी ज्या असतात त्या कालामध्ये ज्या वेळेला जी दुःख देऊन गेली असेल, दुःख तितक्याच प्रकारची दुःख त्या आठवणीमधून आपल्याला पुन्हा पुन्हा यायला लागतं. बघा मग
तात्पर्य असं आहे की आम्हाला वाईट गोष्टींची आठवण येऊ नये असं वाटतं आणि चांगल्या गोष्टींची आठवण यावी असं वाटतं. पण वाईट गोष्टीची जी आठवण असते ती महा इजा करून गेलेली असते. आमच्या अंतःकरणामध्ये मोठा आघात करून गेलेली असते ती. ही तर साधी गोष्ट आहे ना. एखाद्या नवीन माणसाने आपल्याला शिवी दिली, अशी घाणेरडी शिवी दिली त्याने. आता त्याने ही जी शिवी दिलेली आहे याच्यापूर्वी तो आपल्याशी खूप चांगलं बोललेला आहे, खूप चांगलं चांगलं तो बोलत होता, आपले गोड गोड बोलत होता. आता त्याचं ते पूर्वीचं गोड बोलणं आणि त्यानंतर त्याने दिलेली शिवी यातल्या कोणती गोष्ट आपली जास्त लक्षात राहील. त्याने चांगलं चांगलं बोललेलं लक्षात नाही राहणार. ती जी त्याने दिलेली खरपूस शिवी आहे, खरपूस, ती खरपूस शिवी आपल्याला चटकन आठवते. आणि त्यावेळेस जसा संताप झाला, त्यावेळेस जी डोकेदुखी झाली, त्यावेळेस जो त्रास झाला, अगदी तसा त्रास व्हायला लागला. तेव्हा वाईट गोष्टींची स्मरण ही आपल्याला खोल 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 इजा करून जातात. आपल्या अंतःकरणामध्ये रुतून बसतात त्या. तशा चांगल्या गोष्टी ज्या आहेत, सुखदायक ज्या गोष्टी आहेत, त्या पटकन विसरण होतं, कारण त्या बरोबर तरंगित असतात त्या. म्हणून दुःखाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इजा करून झालेल्या आहेत आपल्या अंतःकरणाला. आणि इजा जेव्हा होते, त्रास जेव्हा होतो, तेव्हा ते दुःख आपल्याला पुन्हा ती आठवण काढली की पुन्हा होतं ते दुःख. म्हणून आठवणं हे चांगलं नाहीये वाईट गोष्टीचं. विद्यानो आपल्याला सांगून राहिले, अरे बाबांनो, तुम्हाला जर हे साधकांनो, तुम्हाला जर या आठवण आणि विस्मरण याच्यातून सुटायचं असेल, आहे का इच्छा तुमची? मला आठवण येऊ नये, मला विस्मरण होऊ नये, अशी आहे का तुमची इच्छा? इच्छा तर आहे, पण काय करू, कशाने? ज्ञानोबा सांगतात जीवनमुक्त व्हा. जीवनमुक्त झाल्याशिवाय या तुमच्या आठवणी आणि विसरण ह्या जाणार नाही. किती महत्वाचा विषय हा, आपल्या जीवनाशी निगडीत असलेला हा विषय. जीवनमुक्त महात्म्याला तो आत्मस्थितीत असल्यामुळे, तो आत्मा रमण असल्यामुळे त्या आत्म्यामध्ये सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, आनंद आहे, सगळं काही भरलेले त्या आत्म्यामध्ये. तेव्हा त्या आत्म्याचा तो आनंद आणि ते सुख घेत असताना त्याला कुठलीही या जगातली पूर्वीची आठवण राहत नाही आणि ते सगळं विसरून गेलेलं आहे सगळं. त्याने ते सगळं असं निपटून काढलेलं असतं. जसं तुम्ही निपटून काढता ना, तसं त्याचं अंतःकरण पार धुवून गेलेलं आहे, स्वच्छ झालेलं आहे. त्या वाईट आणि चांगल्या संस्कारांचा त्या ठिकाणी थोडासा सुद्धा गंध, थोडासा सुद्धा स्पर्श राहिलेला नाही, डाग सुद्धा राहिला नाही अंतःकरणामध्ये त्यांचा. असं स्वच्छ अंतःकरण झालेलं असतं त्याचं. मग अशा स्वच्छ अंतःकरणामध्ये ती स्मरण आणि त्या आठवणी कशा राहतील, त्या विसरणं कसं राहतील. म्हणून ज्ञानोबा आपल्याला फार कळकळून सांगतात की साधकांनो, तुमची मला फार दया येते. अरे तुम्ही किती दुःखी राहतात. थोडासा संसारामध्ये सुखाचा काही भास होतो, तेवढ्या पुढे सुखी होता तुम्ही. आणि संसारातलं हे जे सुख आहे ते भास मात्र आहे, क्षणिक आहे, क्षणजीवी आहे, परिवर्तनशील आहे, नाशवान आहे ते दुःख सुख.
खरं सुख आत्म्यात आहे आणि आत्म्यामुळेच ते संसारामध्ये सुद्धा थोडंफार सुखाचा भास होतो. तेव्हा ज्ञानोबा सांगताय तुम्हाला खरं सुख मिळायला पाहिजे, तुम्ही खरे सुखी व्हायला पाहिजे, अखंड सुखी राहायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जीवनमुक्तीच्या त्या स्थितीकडे चला, ती प्राप्त करा. आणि आता या देहामध्ये तुम्हाला ती प्राप्त होण्याची शक्यता आहे. हा देह सुटल्यानंतर पुढचा देह कोणता मिळेल? माणसाचाच मिळेल कशावरून? तो जरसा एखाद्या प्राण्याचा, एखाद्या पक्ष्याचा, एखाद्या किड्या मुंग्याचा, एखाद्या कुठल्या तरी जनावराचा मिळाला तर मग तुम्हाला ते जीवनमुक्तीचं सुख, ते आत्म्याचं सुख कधी घेता येणार नाही. म्हणून मनुष्य देह हा परमभाग्याने लाभलेला आहे. त्या परमभाग्याने लाभलेल्या मनुष्य देहामध्येच हे जीवनमुक्तीचं सुख, आत्म्याचं सुख प्राप्त करा. आणि ते प्राप्त करण्यासाठी सद्गुरूंची जी साधना आहे, सद्गुरूंनी जी तुम्हाला दीक्षा दिलेली आहे, त्या दीक्षेनं त्या आंतरिक कुंडलिनी शक्ती, ती जी महाशक्ती आहे, आत्मशक्ती आहे, तिच्याने तुम्हाला ते जीवनमुक्तीचं स्वरूप प्राप्त होतं. आता इतकं सांगून झाल्यानंतर जरी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही अभागीच आहोत. तेव्हा ज्ञानोबांनी आपल्याला या आठव आणि विस्मरण या बाबतीमध्ये या ओळीवर खूप सुंदर माहिती सांगितलेली आहे. ज्ञानोबांनी आपल्याला जीवनमुक्तीचं हे जे सुख आहे ते सांगून झाल्यानंतर आता पुढे त्याचा व्यवहार सांगतात ना. त्याचा व्यवहार तर सांगूनच राहिले ते, परंतु व्यवहाराच्या अनेक ज्या बाजू आहेत त्या अनेक बाजू, अनेक दिशा जीवनमुक्ताच्या ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले. आता बघा ही 34वी ओवी आहे ना, ती तर फारच बहारदार आहे. काय ओव्या लिहिल्या ज्ञानोबांनी, एक एक ओवी म्हणजे असंख्य अशा सुंदर सुंदर अशा कल्पनांनी आणि विचारांनी आणि तत्वांनी भरलेली. खरोखर आमची शक्ती काम करत नाही दिसत. त्या एका ओवीचं स्पष्टीकरण करत बसलं तर कित्येक दिवस लागतील, अशा त्या ओव्या आहेत. परंतु काय करावं, आयुष्य थोडं आहे आमच्याजवळ. थोड्या आयुष्यामध्ये एकाच ओळीचा एवढा विस्तार करत बसलं तर ते चालणार नाही. म्हणून प्रत्येक वेळेचा थोडा थोडा का होईना परंतु विस्तार व्हायला पाहिजे, समज यायला पाहिजे आणि त्या जीवनमुक्तीच्या मार्गाला मी लागलो पाहिजे. म्हणून ज्ञानोबांना मी क्षमा मागतो. हे प्रभू, तुझी कृपा अनंत आहे. तुम्ही तर बसलात आता संजीवन समाधीमध्ये. आता तुम्ही आम्हाला भेटणार नाही, दिसणार नाही, पण तुम्ही हे जे लिहून ठेवलेले याचा उपभोग, याचा उपयोग, याच जे आम्हाला फायदेशीर जे तत्व आहे ते तर घेऊ दे आम्हाला. म्हणून 34वी ओवी ऐका, आता फार सुंदर आहे. ते म्हणतात, झाला स्वेच्छाची विधी, झाला स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी, स्वैर झाला समाधी, दशे ये मोक्ष वृद्धी, दशे ये मोक्ष वृद्धी, बैसो घापे, बैसो घाप. ही ओवी कशी किती वेळ वाचली तरी कळणारी नाही. तसे शब्द सोपे सगळे, एकही शब्द असा अवघड नाहीये. सगळं मराठी शब्द आहेत. पुन्हा आपल्या मातृभाषेमध्ये ज्ञानोबा आपल्याला उपदेश करतायत. म्हणजे मातृभाषेतले मराठी शब्द त्या ओळीमध्ये असल्यानं आपल्याला ती सहज समजली पाहिजे. परंतु नाही, आमची दशा तशी नाही महाराज, आमची अवस्था तशी नाही. तुम्ही तर सांगून गेला पटकन,
परंतु त्याचं आकलन व्हायला आमचं चित्त, आमचं मन, आमची बुद्धी इतकी सक्षम नाही. काय म्हणतात, झाला स्वेच्छाची विधी. स्वेच्छा, स्व-इच्छा, स्वेच्छा, स्वतःची इच्छा, स्वेच्छा, स्वतःची इच्छा हाच त्या जीवनमुक्ताचा विधी असतो. विधी म्हणजे नियम. आपल्याला जे नियम आहेत ना, ते वेदांचे नियम, ते शास्त्राचे नियम, ते परंपरेचे नियम, ते आपल्या पूर्वजांनी घालून दिलेले समाजकारणाचे नियम आहेत. आपल्याला स्वेच्छेने वागता येत नाही. तुम्ही जर म्हटलं की मला आता माझ्या इच्छेप्रमाणे वागायचंय, कसंही वागेन मी, वागून बघ तू, काय होते त्याचा परिणाम. अरे तुला त्या घरात राहणं सुद्धा मुश्किल करून देतील ते घरातले लोक, आहे की. एखादा पोरगा जर म्हणाला की मला माझ्या इच्छेप्रमाणे वागायचंय, मला घरात ना कोणाचंच काही ऐकायचं नाही, मागू देतील का लोक. त्यांना स्वेच्छेने वागायला लागल्यानंतर याची जी इच्छा आहे ती काय परिपक्व झालेली इच्छा आहे का, पुष्ट झालेली इच्छा आहे का ती. त्या इच्छेमध्ये काही त्याने कमवलेलं आहे का, अभ्यास केलेला आहे का त्याने कसला. म्हणून वेटगळपणा म्हणून जर तुम्ही असं म्हणेल की मला माझ्या इच्छेप्रमाणे वागायचंय, मग तुला वेड्याच्या इस्पितळामध्ये दाखवावं. तुला तुझ्या इच्छेप्रमाणे वागता येणार नाही. मग कसं वागावं लागतं आपल्याला. आमच्या घरामध्ये जे नियम आहेत, वाडवडिलांचे, शास्त्राने घालून दिलेले जे नियम आहेत आमचे धर्माचे, नीतिशास्त्राचे, सगळ्या प्रकारच्या नियमांना धरून आम्हाला वागावं लागतं. तो विधी आहे. विधी म्हणजे नियम. त्या नियमांप्रमाणे जर आम्ही वागलो तर घरातही चांगले म्हटलं जातं, समाजातही नाव निघतं, देशातही नाव निघतं. पण तुम्ही विधी सोडून जर बघायला लागला, नियम बाह्य आचरण करायला लागला, तर घरातही मागणी, समाजात मागणी, देशात मागणी, कुठेच काही नाही. तुम्हाला आता पाच होतो त्या माणसाचा, नियम बाह्य वागलेल्या माणसाचा. म्हणून नियमाने वागावं लागतं. पण हा जो जीवनमुक्त महात्मा आहे, तो ज्या स्थितीत आहे त्या आत्मस्थितीमध्ये तो आहे, त्याला हे तुमचे जगाचे विधी नियम वगैरे मान्य नाही. तर करायचं काय त्याला. तो काय आता जगाचा व्यवहार करतो का. आणि त्याचे जे व्यवहार होतात तो आता अहम मम आसक्तीने करत नाहीये. त्याचे जे इंद्रिय आता काम करताय, जे व्यवहार होत आहे, ते अदृष्टाने म्हणजे प्रारब्धाने म्हणजे नशिबाने म्हणजे दैवाने होत आहे. त्याचा कर्तृत्व भाव संपलेला आहे त्यातला. असं त्याच ते जे वागणं आहे, त्या वागण्यामध्ये त्याला आता वेदांचे नियमही लागू पडत नाही. कुठल्याही नियमात बसत नाही. आता आत्म्याला कुठले नियम लावणार सांगा बरं. आपल्या देहामध्ये जो आत्मा आहे, तो आत्मा तर काही आम्ही पाहिला नाही, परंतु त्या आत्म्याला कुठलाच नियम लागत नाही. हो, अहो तिथे शब्द चालत नाही, भाषा चालत नाही, तिथं वाणी चालत नाही, तिथं काहीच चालत नाही. तिथं तो कुठल्याही इंद्रियांचा विषय नाही. तो बुद्धीने कळत नाही, मनाने जाणता येत नाही, डोळ्यांना दिसत नाही, हाताने स्पर्श नाही, नाकाला वास नाही, जिभेला चव नाही. तो इंद्रियातीत आहे सगळ्या. असा जो आत्मा आहे त्याला कुठले नियम आहे. तुम्ही जर म्हणलं नाही माझा आत्मा असंच वागला पाहिजे, मला पाहिलाय करे तू आत्मा, आणि त्याला तो नियम सांगणार कोण. तेव्हा आत्म्याला जसे नियम नाही आहेत आमच्या देहामध्ये असूनही, तसा आत्मस्थितीमध्ये असलेला जो आहे महात्मा, तो आत्मस्वरूप झालेला असतो. आणि मग आत्म्याला जर नियम नाही तर आत्मस्थितीतल्या माणसाला नियम असणार कसले. म्हणून स्वेच्छाची झाला विधी,
म्हणून त्याची जी इच्छा असेल तोच नियम, त्याच्या इच्छेप्रमाणे तो वागतो बस. आणि तो म्हणे हाच नियम बरोबर आहे. हे आत्मस्थितीतलं बोल आहे, लक्षात घ्या. हे साधं नाहीये. स्वेच्छाच झाला विधी कठीण. आपल्या इच्छेप्रमाणे त्याचे सगळे इंद्रिय, असं त्याची इच्छाही राहिली नाही आता. परंतु नियम जर तुम्ही लावायला बसला तर ते त्याची इच्छा हाच नियम येतात. वास्तविक तो कुठल्या नियमाच्या अधीन नाही, कुठल्या इच्छेमध्ये जात नाही, कुठली वासना नाही, कामना नाही, काहीच नाही त्याला. असं त्याचं वागणे. म्हणून त्याच्या त्याची इच्छा हाच त्याचा नियम बस, असंच म्हणावं लागेल. आणि जन्मपुढची पंक्तीमध्ये काय सांगतात, तेवढाच स्वैर झाला समाधी. अरे बापरे, हीच गोष्ट ही तर अगदी अतर्क अनाकलनीय, कळायला कठीण आहे अगदी. एक आम्ही समाधीचा अनुभव घेतलेला आहे. आम्ही साधना तर करून राहिलो आता, म्हणजे मोडकी तोडकी साधना करतो. या साधनेने समाधीची कधी अवस्था येईल आम्हाला. काही लोकांनी दिशा घेतल्यानंतर तोंडही दाखवत नाही. ते आश्रमात सुद्धा येत नाही देवाचं दर्शन घ्यायला. आमचं दर्शन काय घेऊ, निदान दत्ताचं दर्शन तर घ्या, नाही येत. मग काय घरी साधना करत असेल देव जाणे. ज्ञानोबा सांगतात, या माणसाची, हा जीवनमुक्त महात्मा जो आहे त्याची स्थिती काय आहे. आम्हाला त्या समाधी पर्यंत जाण्यासाठी खूप साधना करावी लागेल. आमच्या सगळ्या या योग मार्गातल्या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत त्या ओलांडत 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 आम्ही समाधीपर्यंत पोहोचतो. समाधी ही साधनेतलं शेवटचा अंग आहे. अष्टांग योगामध्ये 8वा भाग येतो. ध्यान, धारणा, आसन, प्रत्याहार. किती झाले? ध्यान, धारणा, आसन, प्राणायाम, प्रत्याहार 5 झाले ना. आणि ध्यान, धारणा, समाधी 3. अशी ही 8 अंग आहेत योगाची. सुदैवाने आमच्या साधनेमध्ये ही 8ही अंग ती शक्ती लावून देते. त्यामुळे आम्हाला माहिती नाही. अरे काय हो, केवढी उत्तम साधना आहे. जे अष्टांग योगाची साधना करतात त्यांना ही 8ही प्रकारच्या साधना स्वप्रयत्नाने कराव्या लागतात. त्यांना आधी नियम, बर का, यम आणि नियमाची साधना करावी लागते. मग आसनाची साधना करावी लागते, मग प्राणायामाची करावी लागते, मग प्रत्याहाराची करावी लागते. ते सगळ्या साधना त्यांना कराव्या लागतात. मग ध्यान लावावं लागतं, धारणा होते, मग समाधी येते. आमच्या साधनेमध्ये एखाद्या साधकाला गुरु सद्गुरु दीक्षा देताना तो जर पूर्वजन्मीचा शुद्ध सात्विक असेल तर त्याला तत्काल समाधी लागून जाते. 8 अंगांचा विचार नाही आता मग. आणि असे झालेले आहे, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. मुख्य तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर विवेकानंदांना भगवान रामकृष्णांनी जेव्हा दीक्षा दिली तेव्हा त्यांच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर समाधी लागून गेली विवेकानंदांना. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याजवळ आणि आपल्याही मार्गातली आहेत. तेव्हा हा जो मार्ग आहे शक्तिपात मार्ग, हा शक्तिपात मार्ग म्हणजे सिद्ध महायोगाचा मार्ग. या मार्गामध्ये जर साधक पूर्वजन्मीचा शुद्ध असेल, स्वच्छ असेल, त्याने पूर्वजन्मामध्ये पुष्कळ तप साधना वगैरे केलेल्या असतील, अंतकरण स्वच्छ केलेला असेल, तर या जन्मामध्ये त्याला सद्गुरु जर प्राप्त झाले तर तत्काळ त्याला समाधी लागून जाते. आम्हाला लागत नाही. त्याचं कारण काय? आमच्या चित्तामध्ये अनेक
मळ आहेत, घाण आहेत, संस्कार आहेत, विकार आहेत, त्यामुळे आम्हाला समाधी नाही लागत. परंतु ज्ञानोबा सांगतायत, हा जो जीवनमुक्त महात्मा आहे, जो आत्मस्थितीमध्ये गेलेला आहे, आत्म्यात बसलेला आहे, त्याची समाधी कशी आहे म्हणतात, स्वैर झाला समाधी. त्याचं स्वैर वर्तन, स्वैर म्हणजे कुठलेही बंधन नाही, बंधन रहित वर्तन, कुठला नियम नाही, कुठली बंधन नाही, कुठली आडकाठी नाही, कुठला काहीच नाही, नियम नाही. हे जे त्याचं स्वैर वागणं आहे, तीच त्याची समाधी. त्याच्या स्वैर वागण्यामध्ये त्याची समाधी लागते. आपल्याला लागेल का आता? आपण थोडस जरी स्वैर वागायला लागलो तर लगेच पटकन पाय पकडतील आपले, हे वागणं बरं आहे का तुझा? तो आत्मस्थितीतला आहे, तो आत्मस्वरूप झालेला आहे. आपण अजून आता तर साधनेला सुरुवात केली आम्ही, काही थोडीफार काहीतरी आहे, साधनेला सुरुवात झालेली आहे ना. आता आपल्याला समाधीची अवस्था प्राप्त झाली तर मग आपण असं करू, तसं करू, असं लागू. या नुसत्या मनोरथाच्या गोष्टी आहेत. जसे लोक मनोरथ करतात ना, मग मी आता हे असं केलं की मग ते करीन, मग ते झालं तर ते करीन, ते झालं का असं होईल, असं झालं का असं होईल. हे जे असं चिंतन असतं ना, याला मनोरथ म्हणतात. जे लोक निरुद्योगी असतात, उद्योग रहित, ते फार मनोरथ करतात. ज्यांना काम धाम आवडत नाही, काम करत नाही, टिकून राहत नाही कामामध्ये, ते असे मनोरथच करत बसतात. मी असं करीन, तसं करीन, तसं होईन, असं होईन, तसं जाईन. हे सगळे मनोरथ आहे. ज्ञानोबा सांगतात, हा जो महात्मा आहे आत्मस्थितीतला, त्याचं स्वैर वागणं हेच समाधी आहे, ही समाधी त्याची. हे आता आपल्यासारख्यांना कळणार नाही. आपली आणि त्याची स्थिती फार फार भिन्न आहे. समाधीच्या पुढे 7 अवस्था ज्ञानाच्या, आत्मज्ञानाच्या आहे, नंतर मग जीवनमुक्तीची अवस्था येते. फार दूरचं असं हे ठिकाण आहे आपलं. म्हणून ज्ञानोबा सांगायले, झाला स्वेच्छाची विधी. स्वेच्छा म्हणजे स्वतःची इच्छा, हाच नियम त्याचा. त्याचं स्वैर वागणं ही समाधी. दशे ये मोक्षरती ऐसा धापे. और त्याचा मोक्ष काय म्हणतात? ऐश्वर्य. त्याचं जे ऐश्वर्य आहे ना, तोच त्याचा मोक्ष आहे. त्याचं ऐश्वर्य काय? तिथं आत्म्यामध्ये सगळं भरलेलं आहे ना. आत्मा हा खजिना आहे ना. कशाचा खजिना आहे? अपार सुख भरलेलं आहे आत्म्यामध्ये, अपार आनंद भरलेला आहे, अपार समाधान आहे, अपार शक्ती आहे. आणखी काय तुम्हाला जगातलं जे पाहिजे ना, ते अपार भरलेलं आहे आत्म्यामध्ये. हो, आमच्या देहामध्ये असलेल्या आत्म्यामध्ये एवढं भरलेलं आहे. अरे हो ना, तुला किती मिळालं ते बघ. मोठा खजिना भरलेला आत्म्यामध्ये. परंतु त्या आत्म्याचं आम्हाला ज्ञानच नाही, किंवा त्याचा विसर आम्हाला वारंवार पडतो. मग ज्याच्यामध्ये एवढं भरलेलं आहे त्याचा विसर आम्हाला वारंवार होतो. आणि जे काय थोडंफार पैसे आम्ही जमा केलेले आहेत ना, पेटीत ठेवलेले, त्याची सारखी आठवण येते. अरे वा, अरे वा, अरे इतकेशे पैसे जमवले या जगातले, थोडस धन मिळवलं आणि ते कुठेतरी ठेवलं, आणि त्याची वारंवार आठवण काढतो. आणि जो आत्मा सगळ्या विश्वाचं धन ज्याच्यामध्ये साठवलेलं आहे, त्याची आठवणी होत. म्हणजे आम्ही किती कृतज्ञ आहोत. कृतज्ञ नाही बरं, किती कृतज्ञ आहोत.
हे यावरून दिसत. अरे ज्याच्या जीवावर तुम्ही रात्रंदिवस जगता नाही का, झोपेतही तो जागा राहतो बिचारा, जागृती तर देतोच तुम्हाला मदत. तो जगाचा जो आनंद होतो ना, तुम्हाला जे सुख मिळतो ना संसारामध्ये, तो आनंद या आत्म्यामुळेच मिळतो. मेलेल्या माणसाला संसारामध्ये आनंद मिळेल का? आला बरं त्याचं प्रेत आणि त्याला सांग, हे प्रेता कर ना आता चांगला संसार, घे ना आनंद आता. त्याला आनंद घेता येतो का? प्रेताला आनंद घेता येतो का? जिवंत माणसाला घेता येतो ना. मग हा जिवंत कशाने? आत्म्यामुळे जिवंत आहे ना. म्हणजे आत्म्यामुळे सुख मिळतं ना तुला संसारातलं सुद्धा. मग असा जो आत्मा जो आम्हाला संसारातली सुद्धा सुख देतो, परमार्थातली तर आहेतच आहे त्याच्याजवळ, पण प्रपंचातली संसारातली सगळ्या प्रकारची सुख जर तो आत्मा आम्हाला देतो, त्याचा विसर कसा पडतो तुम्हाला आम्हाला? हा जो माझा मी 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 करतो, मी खातो, मी देतो, मी घेतो, मी करतो, हा जो तुझा मी आहे तो तुझा देहाचा मी आहे. तो देह तुझा, देह महत्वाचा नाहीये, देहामध्ये असलेला आत्मा महत्वाचा आहे. कारण तो आत्मा आहे म्हणून तुझा देह काम करतोय. म्हणून लक्षात ठेव, आत्म्याची प्राप्ती कर, त्या आत्म्याला ओळख, आधी त्याचं स्मरण तर कर, त्याची आठवण ठेवणार दररोज. खाता पिताना नेहमी सगळं त्याच्यामुळे जर घडतंय तर त्याची आठवण काढ, त्याचं स्मरण कर, असं ज्ञानोबा आपल्याला सांगणारे. तेव्हा दशी मोक्ष धी कैसा घापे. अरे त्याची जी दशा आहे, त्याची जी अवस्था आहे ती ऐश्वर्य संपन्नतेची, वृद्धीची. वृद्धी म्हणजे संपन्नता, ऐश्वर्य. त्याची मुक्त ऐश्वर्य संपन्नता जी आहे, मोक्ष सिद्धी जी आहे, मोक्ष वृद्धी जी आहे, ही त्याची दशा आहे, त्याची अवस्था आहे. जीवन मुक्ताच्या अवस्थेमध्ये तो इतकं मोठं ऐश्वर्य भोगतो. किती मोठं ऐश्वर्य असेल त्याचं? या जगातला कोणताही माणूस त्याच्या बरोबरीचा नाही. तुम्ही त्याला कसलं उपमा द्याल त्याला? त्याचं जे ऐश्वर्य आहे त्या जीवनमुक्ताचं, ते ऐश्वर्य कुणाच्या बरोबरचं आहे हो? तर ते सांगतील, या ब्रह्मांडातलं जेवढं ऐश्वर्य आहे ना, ते सगळं ऐश्वर्य त्याचं आहे. ब्रह्मांडातलं सगळे ग्रह तारे वगैरे जिथं जिथं वस्ती असेल तिथं जे जे ऐश्वर्य आहे ते सगळं ऐश्वर्य त्या जीवनमुक्ताच्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेले आहे. मग या तुटपुंज्या संसारातल्या ऐश्वर्यासाठी तो इच्छा करेल का हो? हा जो आमचा तुटपुंजा संसार आहे, आम्ही याला काय भांडतो, काय आखडतो, काय ऐट करतो, काय गर्व वाहतो. अरे काय रे तुझ्याजवळ इतकस? त्या आत्म्याच्या ठिकाणी असलेला तो आत्मराज बघ, त्याच्या ठिकाणी बसलेला तो जीवनमुक्त बघ, त्याच्या जवळ जे ऐश्वर्य आहे ते त्याच एक 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 कण तरी तुझं आहे का? एक कणा इतकं सुद्धा ऐश्वर्य नाही आमच्याजवळ त्याच्या तुलनेनं. तरी गर्व केवढा, अहंकार केवढा, अभिमान केवढा, चाठा केवढा, क्षुद्रपणा आहे हा, असं ज्ञानोबा सांगतायत. म्हणून झाला स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी, दशेये मोक्षवृद्धी वसोधापे. ज्ञानो म्हणतात, हे असलं ऐश्वर्य आम्हाला कसं लाभेल, माझ्या भक्तांना, माझ्या साधकांना कसं लाभेल, ही चिंता ज्ञानदेवांना आहे. अरे वाया नको जायला रे. जर तुम्ही या मार्गात आला आहात तर तुम्हाला या मार्गाचा हा शेवट जो आहे ना, तोही पाहायला मिळाला पाहिजे ना. मग काय करायला पाहिजे ज्ञानोबा? ज्ञानोबा सांगतात, आधी जोवरी अविद्येचे बंधन
जोवरी अविद्येचे बंधन तोवरी वेदांचे विधिविधान. आम्हाला हे वेदांचे नियम पाळावेच लागतील. त्या नियमामध्ये आम्हाला राहावंच लागेल. कारण आमच्या अंतःकरणामध्ये अज्ञान आहे, अविद्या आहे, माया आहे, आसक्ती आहे, ममत्व आहे, अहंकार आहे, अभिमान आहे, ताठा आहे, गर्व आहे. हे जोपर्यंत आमच्या अंतःकरणात भरलेलं आहे तोपर्यंत वेद जे नियम सांगतील तसं वागावंच लागेल आम्हाला. पण त्याशिवाय आमचा जीवन प्रवास सुखाचा होणारच नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतायत की बाबांनो, तुम्हाला तर आधी वेदांच्या नियमाप्रमाणे वागावंच लागेल. वेद विधी हाच तुम्हाला पाहावा लागेल. कारण तुमच्यामध्ये भयानक अजून दोष आहेत. ते दोष गेल्याशिवाय, ती बंधने गेल्याशिवाय तुमच्यामध्ये फरक पडणार नाही. जीवनमुक्त मार्गाला कुठलाही नियम नाही, कुठलाही वेदाचा नियम नाही, कोणत्याही त्याला आचरणाचा नियम नाही. कारण त्याचं जे आचरण आहे ते आत्माचरणाने होत. आत्मामध्ये तो असल्यामुळे त्याचं सगळं ते चाललेलं आहे. फार मजेशीर होय. आमच्यामध्ये अज्ञान म्हणजे कसं आहे बरं का, ज्ञानोबा सांगतात. अज्ञानाची 3 कार्य आहेत. आमच्यामध्ये अज्ञान आहे याची 3 गोष्टी त्याच्याने होतात. अज्ञान जे असत ना ते आमच्यामध्ये आलं की आधी आमच्या चित्ताला, बुद्धीला, मनाला मलिन करून टाकतो, मळून टाकतो. मलिन करणं, जसे आपले कपडे मळतात. मळणं हा अज्ञानाचा गुण आहे. आपल्याला दररोज अंघोळ कावर करायला लागते. जसं आपण एवढे कपडे अंगावर घेऊन आपल्याला अंघोळ करावी लागते. याचा अर्थ असा की अंगावरून येणारा घाम, त्याच्यामधली द्रव्य, ती सगळ्या शरीरावर येतात आणि वास येतो शरीराचा. मग अंघोळ करावी लागते त्यांनी. तेव्हा मलिन होणं, मळ येणं हे अज्ञानाचं काम आहे. दुसरं अज्ञानाचं जे कार्य आहे ते म्हणजे आवरण. आवरण म्हणजे कव्हर झालं. अज्ञान आलं की आमच्या बुद्धीवर मलिनता येते. मलिनता आली की मग कव्हर होतो, त्या मळाचा एक लेप बसतो. असा जसं दिव्याच्या भोवती काजळी येते ना, आणि तो दिवा, तो जो काच असतो त्याला मलिन करून टाकतो आणि मलिन झाले की त्याला आवरण येतं दिव्याला, की जो दिसत नाही. मग आवरण म्हणजे झाकणं. तेव्हा अज्ञानाने झाकलं जातो आवरण. आणि विक्षेप, तिसरा अज्ञानाचा प्रकार आहे विक्षेप येणं. विक्षेप म्हणजे जिथं आम्हाला चांगलं दिसतं ना तिथं वाईट दिसायला लागून जातं. उलटी बुद्धी. जे सुख आहे ना ते खूप दिसत. जिथं चांगलं दिसायला पाहिजे ना तिथं उलट दिसत. याला म्हणतात विक्षेप. तेव्हा मन, आवरण आणि विक्षेप हे 3 कार्य हे अज्ञान करतं आमच्या देहामध्ये. असं अज्ञान तर घालवलं पाहिजे ना आधी. आणि ते कशाने जाणार आहे? कुठला साबण आहे तिच्यासाठी? कुठला हो? बाजारात मिळतो का असा? कपड्याचा साबण मिळतो, अंगाचा साबण मिळतो, परंतु चित्ताला, मनाला, बुद्धीला धुणारा साबणच नाही बाजारामध्ये. बरं, तेव्हा ज्ञान म्हणतात अरे त्याला साफ करणारा साबण म्हणजे तुझी साधना आहे. तुझी साधना ही शक्तिपात साधना जी आहे ना, ती शक्ती जी आहे ना कुंडलिनी, तो साबण आहे. चित्तशुद्धीचा, मनशुद्धीचा, बुद्धिशुद्धीचा, अंतकरण शुद्धीचा साबण तुमची ती शक्ती आहे. मग तिचा उपयोग घ्या ना दररोज.
बाकीचे साबण आणून लावत बसा ती घसरत बसा अंगाला, त्याच्याने चित्त शुद्ध होईल का? अंतरंग शुद्धी कशी होईल? बाहेरच्या शुद्धीने. बाहेरचे कपडे तर शुद्ध होऊन जातात, स्वच्छ होऊन जातात, अंग शुद्ध होऊन जातं, पण तुझे चित्तामध्ये मलिनता आलेली आहे, ती मलिनता कशी दूर राहणार? म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगताय, अरे साधना करा, रे साधना करा. फार सुंदर विषय चाललेला आहे. सत्संगाची वेळ संपून गेली, पण काय काम होतं. फार सुंदर असे काही अशा या ओव्या येतात की ज्या ओव्यांवर खूप खूप विचार करा असं वाटतं, खूप खूप खूप. परंतु वेळेचंही बंधन आपल्याला पाळलं पाहिजे ना. म्हणून आजच्या सत्संगाला आपण विश्रांती देऊया. उद्याला आपण याच्यावर थोडंसं आणखी विचार करू आणि पुढच्या 35व्या मुलीकडे जाऊ. एकापेक्षा एक सुंदर ओव्या आता या प्रकरणामध्ये आलेल्या आहेत. कोणती ओवी सुंदर आहे असं म्हणण्याचं सुद्धा आता धाडस आपण करू शकत नाही. ही ओवी उत्तम आहे का ती ओवी उत्तम आहे असं म्हणू शकत नाही आम्ही. कारण अतिउत्तम अशी पुढची ओवी येते. त्यामुळे कोणतं ज्ञानोबांचं म्हणणं आता उत्तम आहे असं ठरवता येणं सुद्धा कठीण झालेलं आहे. तेव्हा आजच्या सत्संगाला विश्राम घेऊ. ऐकत राहा बाबा. ज्याला भाग्य लाभलेलं आहे, पूर्ण लाभले, त्यालाच हे ऐकायला मिळतं. बरं. हरिओम.